जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. लोकसभेमध्ये वॉकआउट केलंय. ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्या प्रश्नावर बघा आम्ही भूमिका स्पष्ट घेतो, छाती ठोकपणे घेतो. आणि 2 वर्षापूर्वी पण आम्ही निर्णय घेतला एकदम, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला, आणि तोही जाहीरपणे घेतला. आम्ही लपून छपून आम्ही घेत नाही. मग तुम्ही ज्या लोकांनी मतदान केलं त्यांचा जेव्हा लोकसभेत प्रश्न येतो तेव्हा भूमिका घ्यायला पाहिजे होती, तेव्हा वॉकआउट करून पळून गेलात. म्हणजे हे लोकांना माहीत आहे की जाहीरपणे बोलणारे कोण, आपला स्वार्थ साधणारे कोण, कायमस्वरूपी पाठीशी उभे राहणारे कोण. त्यामुळे विधानसभेमध्ये आपल्याला मी सांगतो, आम्ही केलेलं काम, यांनी बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. कधी आयुष्यामध्ये इतक्या वर्षामध्ये कधीही जी कामं झाली नव्हती ती आमच्या सरकारने केली. 2 वर्षात, 2.5 वर्षाचा कालावधी बघा आणि 2 वर्षाचा बघा. 2.5 वर्ष काय कशामध्ये गेली सांगा. आणि 2 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं, कल्याणकारी योजना केल्या. बघा, हे मी एक सांगतो, घरी बसून राज्य चालवता येत नाही. याला लोकांमध्ये जावं लागतं, संवाद साधावा लागतो, शेताच्या बांधावर जावं लागतं, इर्शाळवाडीचा गड चढावा लागतो, तर लोकांशी संवाद होतो. लोकांना का वाटतं हा एकनाथ शिंदे आपल्यातला मुख्यमंत्री आहे? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. का तुम्हाला पोटदुखी आहे? का तुम्ही अजून मान्य करत नाही? तुम्ही म्हणता घटनाबाह्य मुख्यमंत्री, सरकार पडेल, 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडले, 4 महिन्यात पडेल. 2 वर्ष होऊन गेली, त्यांना खरा ज्योतिषी भेटलाच नाही कोण. त्यामुळे मी सांगतो, आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी पुन्हा या राज्यातली जनता कामाच्या या कार्याची कामाची पोचपावती देतील. पण याच्यामध्ये एक उपप्रश्न येतो, तो म्हणजे की तुम्ही म्हणालात की पहिल्या 2.5 वर्षात काय झालं, तर त्याच्यामध्ये समोरून असं सांगितलं जातं की तेव्हा तर लॉकडाऊनची परिस्थिती होती. जसे इथले मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते, तिथे पंतप्रधान सुद्धा बाहेर पडत नव्हते, असं समोरून सांगितलं जातं. दुसरा मुद्दा जो आता माधवीने सुद्धा सांगितला की तुम्ही चॅलेंज कसं मानता, तर तुम्ही म्हणजे शरद पवार आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचं चिन्ह, नाव सगळं गमावलेलं होतं. त्यांचे अनेक नेते तुमच्या सोबत आलेले आहेत. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी जर 9 आणि 8 असे खासदार निवडून आणले असतील तर याचं तुम्हाला चॅलेंज नाही वाटत? बिलकुल चॅलेंज वाटत नाही आम्हाला. दुसरी गोष्ट, चिन्ह बदललं म्हणजे काय? काय म्हणतात ते, चिन्ह चोरलं, चिन्ह चोरलं. अरे ज्याच्याकडे 55 आमदारापैकी 40 आमदार ज्यांच्याकडे आले, लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिला, कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे. चोरलं काय खेळणं आहे का चोरायचं? हे रडगाणं कायम चालू आहे. काय याला काय अर्थ आहे? अरे लढा ना मर्दासारखे. आणि आम्हाला बघा, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. आणि एवढं बहुमत माझ्यासोबत, माझ्यावर विश्वास ठेवणं एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर, ही देखील मोठी बाब आहे ना. सरकार सुरू असताना, सरकारमध्ये बसलेल्या रुलिंग पार्टी असताना, आम्ही मंत्री असताना आम्ही पाय उतार झालो. लोक सत्तेच्या बाजूने जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध गेलो. का? काही एथिक्स आहेत, काही विचारधारा आहे, आम्हाला नाही जमल्या. आणि त्यामुळे आज लोकांनी शिवसेनेचा, आणि मी सांगतो आपल्याला, उबाटा आणि शिवसेना, उबाटाने 13 जागा समोर आम्ही लढलो. आम्ही 7 जागा जिंकलो, ते 6 जागा जिंकले. कोकणामध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही, ठाण्यामध्ये नाही मिळाली. संभाजीनगर ते गड म्हणतात, त्यांचा उमेदवार 3ऱ्या नंबरला गेला. स्ट्राईक रेट बघा तुम्ही. मग आता 2 वर्ष आणि ते 40-50 वर्ष याची तुलना करा. लोकांनी ठरवलेलं आहे. आता आलेली सूज आहे, काँग्रेसची वोट बँक मिळालेली आहे, आता विधानसभेत नाही मिळणार. तुम्ही आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणालात की मर्दासारखं लढा म्हणून, तर एक वेगळा पक्ष निर्माण करण्यासाठीची संधी तुमच्याकडे असताना सुद्धा शिवसेना या पक्षावर जेव्हा दावा केला जातो तर त्याला कुठेतरी असं म्हटलं जातं ते म्हणजे की गद्दारी केली, पळवलं गेलं असं म्हटलं जातं. पण मग मर्दासारखं लढणं, याच्यामध्ये वेगळा पक्ष स्थापन करून लढलं असतं किंवा सत्तेमध्ये सहभागी झालं असतं तर हा पर्याय तुमच्याकडे सुद्धा होता का? कशासाठी? आम्ही शिवसेना, जर 55 पैकी 40 लोक आमच्याबरोबर आहेत, बाळासाहेबांच्या विचारधारेसोबत आहेत, बाळासाहेबांची वैचारिक भूमिका, विचारधारा सोडली कोणी? 2019ला ज्या लोकांनी मतदान केलं होतं युती म्हणून, शिवसेना भाजपचं सरकार येईल म्हणून मतदान केलं,
तुम्ही एकीकडे मोदीजींचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो टाकून मतदान घेतलं आणि तुम्ही गेलात कुणाबरोबर? तुम्ही सरकार कुणाबरोबर बनवलं? मग गद्दारी कोणी केली? मग या महाराष्ट्रातल्या जनतेची गद्दारी करणारा कोण? आम्ही तर दुरुस्त केलं. पण मग आता राष्ट्रवादीला बरोबर घेतलंय ना? आणि आम्ही शिवसेना आणि भाजप युती सरकार केलं आणि तुम्हाला सांगतो यामध्ये आज जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल पहा तुम्ही. 8 महिन्यापूर्वी त्या भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना धनुष्यबाण दुसऱ्या नंबरला होता आणि आता देखील स्ट्राईक रेट आपण एवढं खोटं सगळं पसरवून पण आज मी माझं शिवसेना आणि उबाटाच सांगतोय. तुम्ही बघा, पण ते तुम्ही तुलना करा. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तर पॅनलवर होतात, चिन्हांवर होत नाहीत. ते पॅनल चिन्हावर होत नाही तरी ते शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी ते त्या पक्षाचेच लोक असतात.